हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा अति महत्वाचा घटक आहे सामान्य ज्ञान. आणि या सामान्य ज्ञान घटकावरील अति महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. यामध्ये आपण जे सामान्य ज्ञान मध्ये आहे, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे सर्वच विषय व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, ब्रिटिशांच्या खालसा धोरणांतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता? म्हणजे कोणतं संस्थान खालसा केलं नव्हतं? उदयपूर, संबळपूर, झाशी हे तर केलं होतं. जयपूर संबंधी आपण कधी वाचलंय नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जयपूर. ओके. ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? लॉर्ड डलहौसी. याने 1848 ते 1856 मध्ये, ओके, 1848 ते 1856 दरम्यान खालसा धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स राबवलं होतं. या धोरणानुसार मुलगा नसलेल्या संस्थानांवर ताबा घेतला होता. ओके. त्यानुसार कोणकोणती संस्थाने आहेत ती पण सांगतो तुम्हाला. सातारा संस्थान आहे 1848 मध्ये. जैतपूर संस्थान आहे, जैतपूर 1849 मध्ये. ओके. त्यानंतर संबळपूर संस्थान आहे 1849 मध्ये. त्यानंतर बघाट 1850 मध्ये. झाशी देखील होतं. झाशी संस्थान 1853 मध्ये. त्यामध्ये आपलं नागपूर संस्थान देखील होतं 1854 मध्ये. ओके. करवली होतं 1855. आणि महत्वाचं होतं ते अवध संस्थान होतं 1856 मध्ये. ही संस्थाने खालसा धोरणाने खालसा केली होती. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे? भारताच्या किनारपट्टी, मग त्यामध्ये मुख्य भूप्रदेश देखील आहे आणि बेट समूह आहे, आणि त्या दोघांची मिळून किती झाली होती किनारपट्टीची लांबी आपली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7516.6 किलोमीटर. ओके. यामध्ये जर फोड केली आपण तर मुख्य भूमीची किनारपट्टीची लांबी किती आहे? 6100 किलोमीटर. ओके. आणि बेट समूहाची किती आहे? बेट समूहाचे आहे 1416.6 किलोमीटर. हे लक्षात ठेवा. आणि भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्या ज्या महत्वाचे पॉइंट आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. आणि भारताला एकूण 9 राज्यांचा समुद्र किनारा लाभलेला, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेशी संबंधित तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे. 18 वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क. त्यानंतर संसदीय शासन पद्धती, हे देखील वैशिष्ट्य आहे. एकेरी नागरिकत्व, हे देखील वैशिष्ट्य आहे. केंद्रशासित एकात्मिक प्रणाली आहे. विविध स्रोतांवर आधारित राज्यघटना, लिखित व लवचिक राज्यघटना, संसद सर्वोच्च आहे, न्यायपालिका, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. ओके. हे आपल्या भारतीय राज्यघटनेशी वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. पहा, तुमची जी येणारी पोलीस पाटील भरती त्यामध्ये जवळजवळ 80 मार्कांसाठी लेखी परीक्षा आणि 20 मार्कांसाठी तोंडी परीक्षा आहे, बरोबर. आणि मग या 80 मार्कांमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, गणित आहे, आणि जे जिल्हा आहे त्या जिल्हा विशेष बद्दलची माहिती. मग जवळजवळ सामान्य ज्ञान या घटकावर तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत, आणि तो घटक तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी तुमच्या याच घटकावर फोकस करून आपण सामान्य ज्ञान या घटकावर जे जीके आहे, जीके, त्यासाठी आपण एक स्पेशल असं ई बुक लॉन्च केलेलं आहे. यामध्ये जे
इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, हा जो तुमचा सिलेबस आहे यासाठी, हा सिलेबस आपण फुल डिटेलमध्ये त्यामध्ये कव्हर केला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर प्रत्येक विषयाचे जे सब टॉपिक आहे त्या सब टॉपिकचं कव्हरेज आहे. त्या प्रत्येक सब टॉपिकवर जास्तीत जास्त संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रत्येक जो प्रश्न आहे त्यावर सविस्तर व सोप्या भाषेत आपण एक्सप्लेनेशन दिलेले. ओके, त्यामध्ये पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. त्यामुळे ही ई बुक तुमच्या जवळ असणं महत्वाचं आहे. यामध्ये जे वारंवार परीक्षेत रिपीट होणारे प्रश्न आहेत ते समाविष्ट आहेत आणि पोलीस पाटील तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ई बुक तुम्ही यूज केली तरी चालणार आहे. यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे आणि हे सर्व तुम्हाला या एकाच ई बुक मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही जी ई बुक म्हणजे कम्प्लीट जीके पॅकेज आहे, कम्प्लीट जीके पॅकेज. त्यामुळे कमी वेळात जास्त आउटपुट मिळण्यासाठी हे बेस्ट चॉईस आहे. त्यामुळे आजच हे ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त अगदी माफक फी मध्ये फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा आणि लगेच तुम्हाला ती ई बुक मी सेंड करेन. ओके, त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा तसेच तुम्ही रीड देखील करू शकता. यामध्ये जर भूगोल म्हटलं तर यामध्ये जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, त्यानंतर सूर्यमाला आहे, पृथ्वी आहे, याचा आपण समावेश केला. इतिहासामध्ये गांधीजींचे आंदोलन आहेत, राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर गव्हर्नर जनरल आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, वेद आहे, प्राचीन इतिहास आहेत, इतिहासामध्ये लढाया आहेत, महत्वाच्या लढाया, पानिपतच्या लढाया, बक्सरच्या लढाया, बरोबर. त्यानंतर प्लासीची लढाई आहे. राज्यशास्त्रामध्ये महत्वाची कलमे परिशिष्टे आहेत, घटना निर्मिती आहे, राज्यपाल आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे, विधिमंडळ आहे, लोकसभा आहे, संसद आहे, राज्यसभा आहे. ओके, तर अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आहेत. अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, त्यानंतर जी कर रचना आहे ती आहे. सामान्य विज्ञानमध्ये आपले जे संशोधक शोध आहेत ते आहे. त्यानंतर महत्वाचं जर विचारलं सामान्य विज्ञानामध्ये तर उपकरण, त्याचं जे यूज आहे, उपयोग आहे ते, हे देखील खूप महत्वाचं आहे, बरोबर. आणि इतिहासात तुम्हाला सांगितलं गांधी युग महत्वाचा आहे, गांधीजींच्या चळवळी आहेत, त्यानंतर गव्हर्नर जनरल त्यांचं काळ आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्रामध्ये सांगितलं विधिमंडळ, त्यानंतर जे लोकसभा संसद आहे ते, त्यानंतर महत्वाची कलमे परिशिष्टे आहेत, जी घटना निर्मिती आहे ती, घटना निर्मितीची प्रोसेस, हे सर्वच घटना निर्मिती संबंधीचे सर्वच प्रश्न या ई बुक मध्ये. त्यामुळे आत्ताच ही ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, आता पहा, खालीलपैकी कोणता शब्द हा भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता, तर तो शब्द काय आहे मित्रांनो, तो आहे समाजवादी सोशलिस्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समाजवादी सोशलिस्ट. आता हा लिबर्टी आहे, स्वतंत्रता, डेमोक्रेटिक आणि जस्टिस हे मूळ उद्देशिकेमध्ये होते. आणि भारतीय संविधानाची उद्देशिका मूळतः, तर पहा त्यामध्ये कोणकोणते शब्द, सोशलिस्ट. ओके, त्यानंतरचा आहे सेक्युलर आणि त्यानंतरचा आहे इंटेग्रिटी. हे जे 3 शब्द आहेत मित्रांनो, हे शब्द वापरले नव्हते. हे 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे 3 शब्द उद्देशिकेत समाविष्ट केले होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, कधीची घटना दुरुस्ती आहे, 1976ची आणि कितवी आहे, 42वी. ओके, 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढे पाहूया, पहा खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते. मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक, तर ते होते तिरोत सिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तिरोत सिंग. तिरोत सिंग हे मेघालयामध्ये सर्वात महत्वाची जी जमात आहे मित्रांनो, ती खासी जमात आहे, हे लक्षात ठेवा. खासी ट्राईब 90% 80% लोक खासी जमातीचे आहेत, हे लक्षात ठेवा मेघालयमध्ये. आणि याच खासी आदिवासीमध्ये हे प्रमुख होते कोण, तिरोत सिंग. आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध 1833 मध्ये खासी युद्ध लढलं होतं आणि त्यांना ढाक्याला निर्वासित करण्यात आलं आणि तिथेच 1835 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, हे लक्षात ठेवा. आता वीरेंद्र सुरेंद्र साई हे मेघालयचे नव्हते, हे ओडिसामधील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यानंतर टेकंगा खारिया हे झारखंडमधील आदिवासी लढवय्ये आहेत आणि गोविंद गुरु हे राजस्थान गुजरात सीमेवरील आदिवासी नेते होते भिल्ल समुदायाचे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया,
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड सी मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? तर त्यामध्ये संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार हे नमूद करण्यात आलेले आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार. ओके, कलम 19(1) नुसार भारतीय नागरिकांना संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मिळतो. यामध्ये राजकीय पक्ष आहेत, सामाजिक संस्था, कामगार संघटना यांचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे? पहा, उन्हाळी मान्सून आपण काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नैऋत्येकडून ईशान्येकडे, आपण याला काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. पहा मित्रांनो, भारतात उन्हाळी मान्सून हा शक्यतो कधी असतो रे? तर जून ते सप्टेंबर मध्ये असतो, बरोबर. जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून येतो आणि ईशान्येकडे सरकतो. यालाच काय म्हणतात? साऊथ वेस्ट मान्सून, आता सांगितलं म्हणतात. आणि भारतातील पावसाचा मुख्य स्रोत आहे या, बरोबर. डीबीटीचे पूर्ण रूप, आता डीबीटी म्हणजे काय? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या माध्यमातून काय केले जातं? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ती पहा, डीबीटी डायरेक्ट डीबीटी स्वरूपात आहे. आणि आपली जी आत्ता आलेली फेमस योजना लाडकी बहीण योजना ती देखील डीबीटी माध्यमातून आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, ही योजना भारत सरकारने कधी चालू केली होती? 1 जानेवारी 2013 रोजी चालू केली होती. यामध्ये लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात, त्यामुळे मध्यस्थ व भ्रष्टाचार टाळला जातो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली? तर ती धोंडो केशव कर्वे यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी विधवांचे पुनर्विवाह प्रोत्साहन देण्यासाठी विधवा विवाह उत्तेजक मंडळी कधी चालू केली? स्थापन केली 1893 मध्ये सुरू केली. ते विधवेशी स्वतः लग्न करून समाजात सुधारणा घडवून आणणारे एक थोर समाज सुधारक होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया, अजिंठा आणि वेरूळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाची ठिकाणे आहेत? तर या आहेत बौद्ध लेण्या, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बौद्ध. अजिंठा येथील बहुतांश लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, पहा, माव फलांग पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे? मेघालयमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेघालय. ओके, आता एक महत्वाचा प्रश्न इथून सांगतो मित्रांनो. मेघालय सर्वात जास्त पाऊस पडणारी 2 ठिकाणे आहेत आपल्या भारतामध्ये, ते आहेत मौसिनराम आणि चेरापुंजी. ओके, तर ही जी दोन्ही ठिकाणे आहेत मित्रांनो ती कुठे आहेत? तर ते आहेत मेघालयमध्ये. ओके, आणि सध्या सर्वात जास्त आपल्या जगात कुठे पडतो? तर तो मौसिनराम मध्ये. ओके, आणि ही जी आहेत ती दोन्ही ठिकाणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ऍड आहेत. आणि हे जे चेरापुंजीचं जे पुराण नाव म्हणजे जे जुनं नाव आहे ते काय आहे मित्रांनो? सोहरा. हे चेरापुंजी कुणी केलंय? तर इंग्रजांनी केले, हे लक्षात ठेवा. चेरापुंजीचं जे जुनं नाव आहे ते आहे सोहरा. ओके, त्यानंतर या प्रश्नामध्ये वापस येऊया. तर माव फलांग पवित्र उपवन हे मेघालय राज्यातील खासी समाजाच्या परंपरेचा भाग आहे. हे वनक्षेत्र पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असून सांस्कृतिक व धार्मिक महत्वाचे. तर इथे जे 161 जंगले आहेत मित्रांनो, तर त्याला काय म्हणतात? सेक्रेड जंगल म्हणतात, हे लक्षात ठेवा. कारण सेक्रेड फॉरेस्ट, कारण इथे जे फॉरेस्ट आहेत ते पर्यटकांसाठी खुले नाहीत. त्यामध्ये 1 ते 2 फॉरेस्ट फक्त पर्यटकांसाठी खुले आहेत. आणि तिथे कोणतीही वस्तू, एक पान देखील आपण तिथून आणू शकत नाही. तिथे टुरिस्ट गाईड शिवाय एंट्री भेटत नाही. टुरिस्ट गाईड शिवाय आपल्याला तिथे जाता येत नाही. आणि येताना आपण तिथलं काही एक पेज पान देखील आणू शकत नाही कोणत्या झाडाचं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते आणि आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादी मानले जातात? तर ते आहेत विष्णू गोखले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4
विष्णू गोखले, विष्णू भिकाजी गोखले यांना ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्त्री शिक्षण, समाज सुधारणा आणि धर्मविवेक यासाठी मोठं कार्य केलेलं आहे आणि ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले पुनरुज्जीवनवादी होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला. ही लढाई कुठे झाली होती? सिंपल थिंग, प्लासीमध्येच झाली असणार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्लासी. तर जून 2023, कधी? 23 जून 1757 रोजी झालेल्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं होतं. या लढाईत नवाब सिराजुद्दौला विरुद्ध कोण होतं? इंग्रज होते आणि मीर जाफरने इंग्रजांना गुप्त साथ दिल्याने इंग्रजांना विजय मिळाला होता. ओके, आणि इंग्रजांना यानंतर बंगालमध्ये राजकीय आणि आर्थिक वर्चस्व देखील मिळालं होतं. त्यानंतर पुढे पाहूया. अग्रविभाजी काय म्हणून वैशिष्ट्यीकृत आहेत? तर त्या प्राथमिक विभाजी आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्राथमिक विभाजी. अग्रविभाजी म्हणजे प्ररोह विभाजी ज्या वनस्पतीच्या मुळाच्या किंवा खोडाच्या टोकाला असतात. या उतीमधून वनस्पतीची लांबी वाढते, त्यामुळे त्यांना प्राथमिक विभाजी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो? तर तो प्राणी आहे गांडूळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गांडूळ. गांडूळ हे मातीला भुसभुशीत करून सुपीकता वाढवतात, त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. गांडूळ ही द्विलिंगी व वलयांकित प्रजाती आहे. ती नैसर्गिक खत निर्मितीमध्ये मदत करते, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. त्यानंतर पुढे पाहूया. महाराष्ट्रातील खालील समाजसुधारकांपैकी कोण नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते? तर ते होते बाबा आमटे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे हे नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये सक्रिय होते. त्यांनी पर्यावरण व विकास यातील संतुलन साधण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्या कार्यामुळे कुष्ठरोग, आदिवासी विकास आणि पर्यावरण या क्षेत्रात फार मोठा प्रभाव होता आणि त्यांनी कोणकोणते प्रकल्प सुरू केले होते? लोक बिरादरी प्रकल्प अति महत्वाचा प्रकल्प आहे. लोक बिरादरी प्रकल्प विचारला जातो कोणी चालू केला होता? तर बाबा आमटे आणि आनंदवन. ओके, बरोबर, हे महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढून टाकले जाऊ शकते? पहा, दिवाळखोरीसाठी. बरोबर आहे. त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांचा कार्यालयाच्या कर्तव्याबाहेरील कोणत्याही सशुल्क नोकरीत समावेश असेल तर एकदम राईट आहे. मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अयोग्य असल्यास हे देखील बरोबर आहे आणि गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास हे देखील बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व 1, 2, 3 आणि 4. ओके, आरटीआय ऍक्ट कधीचा आहे? तर तो आहे 2005. ओके, या आरटीआय कायदा 2005च्या कलम किती? कलम 14 नुसार मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात जर त्यांनी नादार, नैतिक अधपतनाचा अपराध केला असेल किंवा कार्यालयाबाहेरील सशुल्क काम केलं असेल, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता निर्माण झाली असेल किंवा पदासाठी बाधक हितसंबंध प्रस्थापित केले असतील किंवा गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाली असेल. ही जी सर्व कारणे त्यांना पदावरून हटवण्यासाठी लागू होतात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्यरंगक आहे? तर तो आहे लायकोपिन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लायकोपिन. कशामध्ये असतं मित्रांनो? टोमॅटो मध्ये असतं आहे. बरोबर, टोमॅटो. त्यानंतर वॉटरमेलन. आणखी काय आहे? पपई आहे का? पपई आहे. बरोबर, यांसारख्या फळांमध्ये आढळणारे नैसर्गिक कॅरोटेनॉइड रंगद्रव्य असतं. ओके, हे लालसर रंग देतं व अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. त्यानंतर पुढे पाहूया. हे नैसर्गिक आहे पण जे बाकीचं आहे पहा, हे FCF आहे. त्यानंतर इंडिगो कमाइन आणि अजोरोबिन हे कृत्रिम आहेत, नैसर्गिक नाहीत. समोरचा प्रश्न,
भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला असं देखील ओळखलं जातं. तर सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल असं म्हटलं जातं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल. अति महत्वाचा प्रश्न आहे, विचारण्याची शक्यता आहे मित्रांनो. भारतीय संसदीय प्रणाली ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आधारित आहे, म्हणून त्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात. यात प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व, उत्तरदायी सरकार आणि कार्यपालिका ही संसदेत जबाबदार असते. हे मॉडेल भारत, ब्रिटन, कॅनडा, जपान अशा अनेक देशांमध्ये वापरले जाते. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे? तर ती राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात यांच्याशी संबंधित आहेत. राजस्थान व्हेरी इम्पॉर्टंट अरवलीसाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात. यामध्ये पहा, माउंट आबू या पर्वतरांगेमध्ये जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे गुरु शिखर. ओके, 1722 मीटर उंची आहे आणि हे कशामध्ये आहे? माउंट आबू येथे. ओके, माउंट आबू हे लक्षात ठेवा. आणि जी अरवली पर्वतरांगे या भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे. ओके, या पर्वतरांगा राजस्थानमधून सुरू होतात आणि हरियाणा, दिल्ली आणि गुजरात पर्यंत पसरलेले आहेत. हे लक्षात ठेवा. सर्वात उंच शिखर सांगितलं गुरु शिखर 1722 मीटर आहे. माउंट आबू महत्वाचं प्लेस. पहा, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? आपण पाहिलं अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अरवली. थारचे वाळवंट अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे. अरवली पर्वतरांगेची लांबी सुमारे 800 किलोमीटर असून ती प्रामुख्याने राजस्थान राज्यातून जाते. आपण डिटेल यावर माहिती घेतलेली. त्यानंतर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, किन यीस्ट हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? फुल डिटेल अनालिसिस केलेला आहे. 4 पर्याय तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा विषय आहे सामान्य ज्ञान. आणि या सामान्य ज्ञान घटकावरील अति महत्वाचे सर्वच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेत. यामध्ये आपण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या घटकावरील सर्वच महत्वाचे प्रश्न डिटेलमध्ये अभ्यासलेले. हे सर्व PYQ आहेत. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.